नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 16 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे। सायलीने दिलेल्या तिळगुळाच्या वड्या सुभेदार खातील का हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते तन्वीपासून। तन्वी अर्जुनला म्हणते, अर्जुन तू माझ्याशी गोड बोल, असं मी नाही म्हणणार, पण निदान माझ्याशी साधं तरी बोल। अर्जुन तिला रागात उत्तर देणार असतो, परंतु चैतन्य त्याला इशाऱ्याने थांबवतो। तिळगुळाच्या वड्या खाऊन सगळे म्हणतात, तन्वी खूप छान वड्या बनवल्या आहेस। पूर्णा आजी सुद्धा म्हणते, तन्वी वड्या खूप छान बनवल्या आहेस। प्रतिमाने केल्या आहेत का? चवीला खूप छान झाल्या आहेत। तन्वीला कळत नाही काय उत्तर द्यावं, कारण वड्या तिने केलेल्या नसतात। अन्नपूर्णा आजी विमल आणि कल्पनाला सुद्धा मी वड्या केल्या आहेत का असं विचारते। कल्पना म्हणते, मी या वड्या केलेल्या नाहीत। अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखलं, या वड्या घरातल्या कोणीही केलेल्या नाहीत, कारण या वड्या माझ्या बायकोने केलेल्या आहेत। हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो। अन्नपूर्णा आजी म्हणते, एवढ्या बाकीच्या वड्यासोबत मिक्स कशा काय झाल्या? तू ठेवल्या होत्या का? अर्जुन हो म्हणतो। पूर्णा आजी लगेच विमलला बोलावते, तिच्या हातात कधी खाल्लेली वडी देते। कल्पना सुद्धा तसंच करते। पूर्णा आई म्हणते, या वडीपेक्षा मला विष दिलं असतं तर बरं झालं असतं। कल्पना अर्जुनकडे पाहून म्हणते, ही वडी पाठवणारी एक निर्लज्ज आणि आपल्याला खाऊ घालणारा हा दुसरा निर्लज्ज। प्रताप म्हणतो, अर्जुन तू हे बरोबर केलेलं नाहीस। अर्जुन म्हणतो, डॅड जर हे बरोबर नसतं तर तुम्हाला या वड्या इतक्या गोड लागल्या नसत्या, कारण या वड्या म्हणजे माझ्या बायकोच्या हाताचा गोडवा आहे, आणि तो गोडवा तुम्हाला एक दिवस नक्की कळेल। तुम्हा सगळ्यांना मी प्रॉमिस करतो की मिसेस सायलींच्या घरात येणं सुद्धा गोडच वाटेल। असं बोलून तो तिथून निघतो। चैतन्यला म्हणतो, चैतन्य या वड्या आता आपण संपवूया। दोघेही तिथून निघतात। तन्वी विचारात पडते, कारण अर्जुन जे बोलतो तो ते करून दाखवतो। आता मला पुढचं पाऊल उचलण्याची घाई करावी लागेल। इकडे सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांच्या आठवणीत गुंतलेले असतात। दोघेही खिडकीत उभे राहून एकमेकांची आठवण काढत असतात, कारण त्यांना पतंगोत्सवात खूप मज्जा आलेली असते। दोघेही प्रेमाच्या या आठवणीत आनंदित होतात। दुसऱ्या दिवशी सकाळी सायली चहा करत असते आणि मनाशीच विचार करत असते की अर्जुन सर आज काहीतरी निमित्त काढून नक्की इथे येतील। आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळेल की घरी सगळ्यांना वड्या आवडल्या की नाही ते। तेवढ्या चहा होतो आणि ती चहाचा कप घेऊन मधुभाऊंना देण्यासाठी जाते। ती मधुभाऊंना चहाचा कप देते आणि म्हणते, मी गल्लीच्या कोपऱ्यावरती जाऊन येते, म्हणून ती कपाटातून पिशवी काढते। मधुभाऊ विचारतात, सायली कुठे चालली आहेस? सायली म्हणते, मी भाजी आणायला चालले आहे, आता ताजी भाजी मिळते। मधुभाऊ म्हणतात की कुठल्याही कारणावरून घराबाहेर जाण्याची गरज नाही। या कुसुमचं ऐकलं, मी तुला इथे राहायला दिलं हेच चुकलं माझं, तुला कोल्हापूरलाच पाठवायला हवं होतं। पहिले म्हणते, आता मी भाजी आणायला सुद्धा जायचं नाही का? मधुभाऊ म्हणतात, नाही जायचं, जे काही लागेल ते आम्ही दोघं आणू। आजपासून दाराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, स्वयंपाक घरात राहायचं। हे ऐकून सायली नाराज होते आणि आतमध्ये उभा राहून कुसुम आणि मधुभाऊंचं बोलणं ऐकायला लागते। कुसुम मधुभाऊंना म्हणते, तुम्ही का करत आहात? एवढी बंधन घालायला ती काय लहान बाळ आहे का? तिच्या जागी कोणी दुसरं असतं तर बंद केलं असतं। तिच्या मनाचा थोडा तरी विचार करा। मधुभाऊ म्हणतात, मी तिच्या चांगल्यासाठीच हे करत आहे, ती माझा शब्द मोडणार नाही हे मला माहीत आहे, परंतु त्या अर्जुन सुभेदारवर माझा काडीचाही विश्वास नाही। आजकाल तो चाळीच्या भोवती घिरट्या घालत असतो, त्याच्या नजरेपासून मी सायलीला वाचवणार आहे, आणि म्हणूनच तिने यापुढे घराबाहेर जायचं नाही। सायलीला त्यांचं हे बोलणं ऐकून दुःख होतं, ती रडवेली होते। इकडे अर्जुन तयार होत असतो। चैतन्य म्हणतो, अर्जुन सुभेदार तुमचा हा नट्टापट्टा जो चालला आहे तो मधुभाऊंना इम्प्रेस करण्यासाठी चालला आहे का? अर्जुन म्हणतो, हो। चैतन्य म्हणतो, सासऱ्यासाठी कोण परफ्यूम मारतं? आणि तो हसायला लागतो। अर्जुन म्हणतो, तिथे माझी बायको सुद्धा असणार आहे, आणि तो चैतन्याच्या चेहऱ्यावर परफ्यूम मारतो। चैतन्य म्हणत होतो, तुझी बायको या खोलीत तुझ्यासोबत 1.5 वर्ष राहिली होती, तिला सगळं माहीत आहे, तिच्यासाठी एवढं आवरून जायची गरज आहे का? अर्जुन म्हणतो, आमचं लग्न 1.5 वर्ष जुनं असलं तरी सुद्धा ते बोरिंग नाही, आमचं प्रेम दररोज नव्याने फुलतं। चैतन्य म्हणतो, मला नव्हतं माहिती तुमचं प्रेम न्यूजपेपर सारखं आहे, रोज नव्याने येतं। अर्जुन रागावून म्हणतो, तू आमच्या प्रेमाला न्यूजपेपर म्हणत आहेस? चैतन्य हसून म्हणतो, अरे गंमत केली, सॉरी। अर्जुन जॅकेट घालून तयार होतो, त्याची तयारी बघून चैतन्य मात्र हसत असतो।
इकडे सुभेदारांच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात. तन्वी सर्वांना वाढत असते. तन्वी म्हणते, मामी तू नीट खात नाहीस, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, मामा तू सुद्धा घे. प्रताप हसून म्हणतो, तन्वी तुझी आमच्या खाण्यावर घारी सारखी नजर असते, त्यामुळे आधीच आम्ही 4 घास जास्त खातोय. तेवढ्यात विमल अन्नपूर्णा आजीला म्हणते, तुमच्यासाठी संत्र्याचा ज्यूस आणला आहे. तन्वी म्हणते, विमलताई मी इथून पुढे फळाचा ज्यूस करायचा नाही. ताजी फळे जशीच्या तशी खाल्लेली चांगली असतात, त्यामुळे आजपासून घरातल्या कोणालाही फ्रूट ज्यूस द्यायचा नाही. अश्विन म्हणतो, तन्वी अगदी बरोबर बोलत आहे. या ज्यूसमध्ये असलेली साखर शरीरासाठी नुकसानकारक असते, त्यामुळे विमलताई पासून खाण्यापिण्याच्या बाबतीत तन्वी जे म्हणेल तेच करायचं. पूर्णा आजी सुद्धा म्हणते, या घरात तेच होईल जे माझी नात म्हणेल. तन्वी भावनिक होण्याचा नाटक करून म्हणते, हे तुमचं बोलणं ऐकायला खूप गोड वाटलं. प्रत्यक्षात सगळे माझ्यासाठी नीट बोलले तरी खूप आहे. कल्पना म्हणते, आम्ही सगळे तुझ्याशी नीटच बोलतो. अस्मिता म्हणते, मम्मा ती आपल्याबद्दल बोलत नाही, मी कोणाबद्दल बोलत आहे हे कळतंय ना तुला. तन्वी म्हणते, मी इतका प्रयत्न करून सुद्धा अर्जुन माझ्याशी 2 शब्द सुद्धा बोलत नाही. मी खूप ठरवते की हे सगळं मनाला लावून नाही घ्यायचं. पुढे तन्वी रडत म्हणते, परंतु मी सुद्धा माणूस आहे, सारखा अपमान मी कसा सहन करू, कुठून आणू ही शक्ती. प्रताप म्हणतो, तन्वी आपण अर्जुनला थोडा वेळ द्यायचा असं ठरवलं आहे ना. तन्वी म्हणते, थोडा वेळ द्यायचा म्हणजे किती द्यायचा. आजही त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सायलीला भेटायला चाळीत निघून गेला. मी का अजून जीव गुंतवला आहे त्याच्यात. अर्जुनवरचं माझं प्रेम का कमी होत नाही असं म्हणून ती रडायला लागते, परंतु त्याला माझी किंमतच नाही. त्या परक्या माणसासाठी एवढं केलं असतं, त्याला माझ्याबद्दल आदर वाटला असता, परंतु हा अर्जुन आपण कचऱ्याकडे जसं बघतो तसं पाहतो माझ्याकडे. अन्नपूर्णा आजी म्हणते, तन्वी बाळा एवढा त्रास करून घेऊ नकोस. तन्वी म्हणते, मी सगळे माझ्यावर प्रेम करतात, पण तू त्या माणसाला मी डोळ्यासमोर सुद्धा नकोय. कधीपर्यंत मी माझ्या भावनांचा दगड करून ठेवायचा. असं म्हणून ती जोरात रडायला लागते, रडत इथून जाऊ लागते, परंतु कल्पना तिला थांबवते आणि टेबलवरती बसवते. पूर्णा आजी म्हणते, तन्वी बाळा या भावना मला कळतात, परंतु अर्जुनच्या वागण्यावर आम्हाला अंकुश ठेवता येत नाही. इकडे अर्जुन तयार होऊन चाळीत येतो. चाळीतल्या माणसांना भेटू लागतो. तो सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात असे विचारतो आणि सायलीच्या घरापर्यंत येतो. त्याचा दरवाजा बंदच असतो आणि खिडकी सुद्धा बंद असते. अर्जुन विचार करतो, सायली अजून बाहेर कशी काय आली नाही. तो मनातल्या मनात म्हणत असतो, मिसेस सायली बाहेर या, मला तुम्हाला पाहायचं आहे. तो घराबाहेर उभा राहून वाट पाहत असतो. चाळीतले लोक त्याला पाहत असतात. तो सारखा दरवाजाकडे पाहत असतो. तेवढ्यात मधू भाऊ दरवाजाच्या बाहेर येतात. त्यांना पाहून अर्जुन घाबरतो आणि लपण्याचा प्रयत्न करतो. मधू भाऊ त्याच्या पाठोपाठ येतात. अर्जुन गोलाकार फिरतो आणि त्यांच्या नजरेपासून वाचण्याचा प्रयत्न करतो, परंतु मधू भाऊ त्याच्या मागे थांबतात. अर्जुन वळून पाहतो तर मधू भाऊ त्याच्याकडेच पाहत असतात. तो भांबावून जातो. तो गुड मॉर्निंग मधू भाऊ असं म्हणतो. मधू भाऊ म्हणतो, आता तू गुंडासारखा आमच्या घरावर देखरेख करणार आहेस का. निर्लज्जासारखा परत परत येतोस. तुझ्याशी बोलण्याचा देखील मला कंटाळा आला आहे. थोडीशी जरी लाज शिल्लक असेल तर इथे येऊ नको. अर्जुन म्हणतो, मी माझ्या बायकोला भेटायला येतो. असं म्हणून मधुभाऊ तिथून निघून जातात. अर्जुन हसत म्हणतो, मला निघायला सांगून स्वतःच निघून गेले. असं म्हणून तो परत सायली बाहेर येण्याची वाट पाहू लागतो आणि तिथे थांबून आशेने पाहू लागतो. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. अर्जुन सायली सोबत संवाद कसा साधणार. सायली आणि अर्जुन पुन्हा एकत्र येतील का, हे पाहूया नंतरच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जानेवारी 15. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 15 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. सायलीने दिलेल्या तिळगुळाच्या वड्या सुभेदार खातील का, हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायली पासून. अर्जुनने सायलीचा पतंग कापल्यामुळे सायली हिरमुसली होऊन पाहते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली पुढच्या वर्षी आपण जोडीने पतंग उडवू. तो मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ आज मी फक्त एक स्पर्धा जिंकलो आहे, परंतु एक दिवस असा येईल त्या दिवशी मी तुमचा विश्वास सुद्धा जिंकेन आणि तुम्ही स्वतःहून त्यांचा हात माझ्या हातात द्याल. अर्जुनच्या या बोलण्याने सायलीला खूप आनंद होतो. इकडे सायली आणि कुसुम बोलत असतात. कुसुम म्हणते, तू तर लहानपणापासून चांगलाच पतंग उडवतेस, मग आज कशी काय हरलीस. नवऱ्याला जिंकून द्यायचं होतं वाटतं.
सायली म्हणते तसं काही नाही. कुसुम म्हणते मग नवरा जिंकल्याच्या आनंदात सगळ्या चाळीला वड्या देणार आहेस का? सायली म्हणते या वड्या मी सुभेदारांच्या घरी पाठवणार आहे. पण ही पिशवी पाठवू कशी? त्यांना चाळीतर्फे भेटवस्तू मिळणारच आहे, त्यात त्यांना हे देऊया. इकडे सुभेदारांच्या घरी सगळे बसलेले असतात. तन्वी अचानक तिथे हातात खूप मोठ्या पिशव्या घेऊन येते. अस्मिता म्हणते काय आणलंस तू? तन्वी म्हणते मी सगळ्यांसाठी नवीन कपडे आणले आहेत. आज सणाचा दिवस आहे, उगाच उदास का बसायचं? अन्नपूर्णा आजी म्हणते तन्वी बरोबर बोलत आहे. यावर्षी सुद्धा आपण संक्रांत जोरात साजरी करू. तन्वी म्हणते अगदी बरोबर. अर्जुन घरात नसला म्हणून काय झालं? आपण त्याच्याशिवाय सण साजरा करू. असं म्हणून ती सगळ्यांना आपले कपडे देते. तिने घरातल्या सगळ्यांसाठी कपडे आणलेले असतात. कल्पना म्हणते तन्वी खरं तर या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सगळ्यात जास्त त्रास तुला झाला आहे. तुझा साखरपुडा मोडला, त्यामुळे एखाद्या मुलीमध्ये खूप कडवटपणा आला असता. पण तू या घरामध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न करत आहेस. इकडे चाळीत सगळे जमलेले असतात. तेवढ्यात सायली भेटवस्तूच्या पिशवीमध्ये गुपचूप वड्या ठेवते. चाळीतले काका म्हणतात जावई बापू आले आणि कार्यक्रमाला मज्जा आली आणि त्यांनी स्पर्धा सुद्धा जिंकली. असं म्हणून ते अर्जुनला भेटवस्तू देतात. अर्जुन ती भेटवस्तू घेऊन मधुभाऊ समोर येतो आणि मधुभाऊंच्या पाया पडतो. परंतु मधुभाऊ त्याला आशीर्वाद देत नाहीत. ते हळूच म्हणतात तुला माझ्या आशीर्वादाची काय गरज? चाळीतले सगळे तुला जावई म्हणतात, म्हणजे तू माझा खरंच जावई झाला असं नाही. कुसुमचे हे सगळे जुने शेजारी आहेत. त्यांच्यासमोर सायलीचं नाक कापलं जाऊ नये म्हणून मी स्पर्धा होऊ दिली. आता निघा. अर्जुन भेटवस्तूच्या पिशव्यातल्या वड्या बघतो. त्याला खूप आनंद होतो. अर्जुन लगेच सगळ्यांचा निरोप घेतो आणि जायला निघतो. इकडे सुभेदार संक्रांत साजरी करायला लागतात. अश्विन अस्मिताकडे येतो आणि तिच्या हातावर 5 तिळाचे लाडू ठेवतो आणि तिला म्हणतो अस्मिताई हे तिळगुळ घे आणि पुढचे संपूर्ण वर्षभर माझ्याशी फक्त गोड बोल. हे पाहून सगळे हसायला लागतात. अन्नपूर्णा आजी देवीला प्रार्थना करते आणि म्हणते की माझ्या घरातलं हसतं-खेळतं वातावरण असंच राहू दे. तन्वी लगेच म्हणते आजी तू नेहमीच सगळ्यांशी गोड बोलतेस तरी सुद्धा तुला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. असं बोलून ती तिळगुळ देऊन पूर्णा आजीच्या पाया पडते. पूर्णा आजी म्हणते तन्वी दिवस मी तुझ्याशी बरोबर वागत नव्हते त्यावेळी माझा गैरसमज झाला होता, परंतु आता मी तुझ्याशी गोडच बोलेन. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात. विमल लगेच पुढे होऊन त्यांना तिळगुळ देते. अर्जुन म्हणतो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मग तो देवाला नमस्कार करतो आणि सायलीने दिलेल्या वड्या गुपचूप देवासमोर ठेवलेल्या बाकीच्या वड्यासोबत ठेवतो. नंतर तो सगळ्यांना तिळगुळ द्यायला समोर येतो. सर्वात प्रथम तो पूर्णा आजीला देतो. नंतर कल्पना, अश्विन, विमल, अस्मिता, प्रताप सगळ्यांना देतो. नंतर तो तन्वी समोर येतो. तन्वी तिळगुळ घ्यायला हात पुढे करते, परंतु अर्जुन तिला न देताच पुढे देवीसमोर जातो आणि या भागाचा इथेच शेवट होतो. अर्जुन सायलीची कशी मदत करतो? सायली आणि अर्जुन पुन्हा एकत्र येतील का? हे पाहूया नंतरच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.